भारतात मात्र काँग्रेस युवक हे जे आक्रमक होऊन दिसत आहेत आपण विचारून घेऊया। तुकाराम मुंडेच्या समर्थनात आपण इथे उभे झालेले आहे, धडक मोर्चा काढलेला आहे। काय नेमकं प्रकरण आणि काय तुमची भूमिका आहे? जो भ्रष्ट सरकार है, जो उनके भ्रष्ट विधायक है, जिनने तुकाराम मुंडे के खिलाफ यहाँ एक नया उनके खिलाफ में आंदोलन किया था कि यहाँ से जो एक सत्य अधिकारी, सत्य आयुक्त जिसने नागपुर के लिए इतना भला किया, उनको नागपुर से हटाया और आज उनको पदों से मुक्त करने की यहाँ भ्रष्ट सरकार की राजनीति चल रही है। उन्हीं विधायकों के, उन्हीं एमएलओ के खिलाफ और तुकाराम मुंडे के सपोर्ट में आज नागपुर के हजारों संख्या यहाँ उतरी है। आज नागपुर कांग्रेस कमेटी, नागपुर युवक कांग्रेस और भारतीय युवक कांग्रेस सभी तुकाराम मुंडे के सपोर्ट में आज विधानसभा का घेराव किया। आज यहाँ पर कई संख्या में तुकाराम मुंडे के समर्थन में कांग्रेस के युवक आए हैं। क्या कहेंगे आप कि ये जो कृष्णा खोपड़े और बीजेपी के आमदारों ने जिन्होंने भी आरोप लगाया है, ये सही में सच है नहीं है? आज से 5 साल पहले जब तुकाराम मुंडे जी यहाँ के आयुक्त थे, जब भाजपा के कई नेताओं को उनने जेल में डालने की पूरी चीजें हो गई थी, कई गुनाहों में भाजपा के नेता फंस चुके थे। आज उन्हीं से इस बारे का बदला लिया जा रहा है। तुकाराम मुंडे को बेबुनियाद गुनाहों में बोलकर उन्हें उनके पद से मुक्त करने की साजिश की जा रही है। यहाँ के जो भाजपा के वरिष्ठ नेता है, भाजपा के वरिष्ठ एमएलए है, उनके विरोध में आज नागपुर का हर एक जनता मौजूद है। तुकाराम मुंडे के समर्थन में यहाँ पर मोर्चा हो रहा है, क्या बोलिए? तुकाराम मुंडे साहब भी थे जिन्होंने कोरोना को सबसे सुरक्षित रखा था। नागपुर को नंबर 1 सुरक्षित में रखने का काम तुकाराम मुंडे साहब ने किया था। सालों से कचरा नागपुर में पड़ा हुआ था, उसका प्रोसेसिंग का काम तुकाराम मुंडे साहब ने किया था। उसके बाद तुकाराम मुंडे साहब ने जो भी लटके हुए टेंडर थे उनको पास करके नागपुर के विकास के लिए आगे के 20 साल का आराखड़ा तैयार किया था। इतने अच्छे ईमानदार आदमी को हटाने का काम बीजेपी के शासन में तब किया गया था। मुझे ये लगता है अगर आप भ्रष्टाचार के आरोप तुकाराम मुंडे साहब पे लगा रहे हैं तो बीजेपी के नेता ईमानदार है। अगर वो नेता ईमानदार है तो उनको ईडी और सीबीआई बीजेपी के वरिष्ठ लोगों ने लगाना चाहिए और उनको ईमानदारी का सर्टिफिकेट देना चाहिए। नहीं तो तुकाराम मुंडे ये ईमानदार थे, ये जनता ये बता रही जा रही है। मैं एक सामान्य नागरिक करके तुकाराम मुंडे साहब का यहाँ पे मैं सपोर्ट करने के लिए आया हूँ। तुकाराम मुंडे के लिए आज सारी जनता, नागपुर की जनता उतरी है क्योंकि वो ईमानदार थे। कोई बीजेपी का नेता या कोई बोल दे कि मैं आज ईमानदार हूँ, नागपुर के 151 नगर सेवक पे कोई बोल दे कि मैं ईमानदार हूँ, तो उनका ईमानदारी का सर्टिफिकेट उन्होंने बांटना चाहिए। नहीं तो ये जो ढोंग कर रहे हैं, आपको मुद्दा ही उठाना है विधानसभा में, तो आपके पूर्व नागपुर के जो आमदार है उन्होंने कचरा डंपिंग यार्ड का मुद्दा उठाना चाहिए। वहां पे जो पोल्यूशन हो रहा है कचरा डंपिंग यार्ड में, वो पोल्यूशन के कारण उनके प्रभाग के कितने लोग जानलेवा बीमारी से त्रस्त है, वो मुद्दा उठाना चाहिए। स्कूल का मुद्दा उठाना चाहिए। खराब पानी जो नागपुर में बह रहा है उसका मुद्दा उठाना चाहिए, ना कि एक ईमानदार आदमी को प्रताड़ित करने का काम करना चाहिए। ईमानदार अधिकारी को ईमानदार तरीके से काम करने देना ये संविधान का हक है। अगर ये कोई कर रहा होगा और उसको कोई कर रहा होगा तो ऐसे भ्रष्ट सरकार का हम विरोध करते हैं। संत तुकारामाची वेशभूषा घालून आपल्यासमोर एक व्यक्ती दिसून राहिले आहे। मात्र संत तुकारामांची वेशभूषा घेऊन आपण इथे आले आहे आणि तुकाराम मुंडेवर जे आरोप झालेत त्याबद्दल आता आपण काय म्हणतो? पूर्वीचेही संत तुकाराम त्यांना पटले नाही। यंदाचे जे कर्तव्यनिष्ठ अधिकारी तुकाराम मुंडे आहे हे यांना पचत नाही आहे। कुठेतरी मागील 7 महिन्यात, कुठेतरी मागील कोरोना काळाच्या 7 महिन्यात यांना काही भ्रष्टाचाराचे मलाई खायला भेटले नाही, म्हणून जे आज त्यांच्या ते वचका काढण्यासाठी ह्या तुकाराम महाराजांच्या या तुकाराम मुंडेच्या ते विरोध कुठेतरी करत आहे विधानसभेत। ज्या बंटी शेळकेंच्या नेतृत्वात हे आंदोलन झालेलं आहे, आपण त्यांच्यासोबत बोलून घेऊया नेमकी काय भूमिका। बंटी शेळके आहेत, तुकाराम मुंडेंच्या समर्थनात तुम्ही मोर्चा काढला आहे, काय नेमकी तुमची भूमिका आहे? ताई, तुकाराम मुंडेंच्या समर्थनात मीच नाही, ही सन्माननीय हजारो नागपूरकर जनता आपण बघून राहिले। म्हणजे जवळजवळ सकाळी 8 वाजतापासून यशवंत स्टेडियम पाशी जमा होते आणि गृह विभागाच्या माध्यमातून त्यांना हाकलण्याचाही प्रयत्न केला पण हल्ले नाही। त्यांना म्हणणं होतं की भलेही गृह विभाग जे देवेंद्र फडणवीस साहेबांकडे असेल पण आम्ही हलू नाही। देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही निवडून दिला आहे म्हणे नागपूर शहरातल्या जनतेने, आणि आज म्हणे त्यांचा हा जो प्रश्न होता हा चुकीचा होता, निष्कासन जे होतं चुकीचं होतं, आम्ही निष्कासन होऊ नाही देणार।
त्याच्यामुळे नागपूरकर जनता जी आहे, नागपूरकर जनता त्यांच्या समर्थनार्थ काय म्हणते रस्त्यावरती उतरलेली आहे. मात्र हा खूप पहिल्यांदा हा मुद्दा गाजला आहे आणि असे आरोप लागलेले आहे. यावर्षी हिवाळी अधिवेशन ही मागल्या वर्षीही कमी दिवसाचं केलं होतं, याही वर्षी कमी दिवसाचं केलं होतं. तुम्हाला काय वाटते, हा हिवाळी अधिवेशनामध्ये बाकीचे तर मुद्दे उचलून नाही राहिले आहे, पण ते बाकीचे मुद्दे दाबण्याकरिता हा मुद्दा उचलला गेला असं काही वाटतंय तुम्हाला? कमी दिवसच्या साठी याकरिता त्यांनी केलं ताई, कारण की भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस साहेबांचे त्यांच्या सरकारचे हे दिवसच कमी आता उरलेले आहे, म्हणून ते लोक कमी करून आले दिवस. अरे दिवस तुम्ही का बरं कमी करून आले? दिवस जे आहे बाकी लोकांचे बरेचसे प्रश्न, आपल्या या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा असो, आरोग्य विभागाचा असो, पाण्याचा प्रश्न असो, बरेचसे प्रश्न आहे. हा प्रश्न परिचालकांचा प्रश्न असो, शिक्षकांचा प्रश्न असो, प्राध्यापकांचा प्रश्न असो, दिव्यांगांचा प्रश्न असो, हजारो असे प्रश्न, असे हजारो प्रश्न जे आहे ते सुटणार केव्हा आहे? कमी दिवसाचं तुम्ही आता हे अधिवेशन जे ठेवलेलं आहे यांचे दिवसच कमी राहिले आहे, यांच्या सरकारचे दिवस कमी राहिले आहेत त्याच्यामुळे. मात्र संत तुकारामांची भूमिका घेऊन इथे वेशभूषेमध्ये एक व्यक्ती दिसले, काय याची ते संत तुकाराम महाराजांचं ब्रीदवाक्य होतं. संत तुकाराम महाराज जे आहे वेशभूषेमध्ये जे आले, संत तुकाराम महाराज स्वतः जे आहे, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री जे आहे त्यांना संत तुकाराम महाराज स्वतः निवेदन घेऊन चालले तुकारामांना वाचवायसाठी. आणि संत तुकाराम महाराजांचं ब्रीदवाक्य होतं, कष्टाची भाजी भाकरी चांगली, तूप साखरेची चोरी नको. कष्टाची भाजी भाकरी खायला नागपूर शहरातली जनता ही तयार आहे, आम्ही लोक तयार आहे, आपण तयार आहे. पण भारतीय जनता पार्टीचे हे जे आमदार आहे आणि मुख्यमंत्री आहे, या लोकांना तूप साखरेची चोरी करायची आहे, यांना भ्रष्टाचार करायचा आहे. तर त्याच्यामुळे तुकाराम महाराज स्वयं प्रकट झालेले आणि यांना कालही तुकाराम मान्य नव्हते, यांना कालही तुकाराम मान्य नव्हते, यांना आजही तुकाराम मान्य नाही आहे भारतीय जनता पार्टीला. आपण बघतोय की कुठेच तुकाराम मुंडे मीडिया समोर आले नाही किंवा त्यांनी एक सफाई सुद्धा दिली नाही. आपलं काय त्यांचं म्हणणं आहे, अजून पुढे आलेलं नाही? नाही, मीडियामध्ये यायचं काम फक्त मोदीजींचं आहे ना. अधिकारांचं काम, एक जो व्यक्ती इमानदारीने काम करते ना ताई, तो व्यक्ती कधी मीडियाच्या समोर येत नाही. आणि मुंडे साहेब जे आहे ते इमानदारीने काम करते, त्यांना मीडिया जे आहे, मीडिया त्यांच्या सोबत आहे ना जी, ते कशाला मीडियाच्या समोर येणार आहे? मात्र बंटी शेळके म्हणाले की हे या सरकारचे दिवस कमी राहिले, त्यामुळं अधिवेशनही कमी केलं गेलं आणि तुकाराम मुंडेंवर असे आरोप लावण्यात आले. मात्र हे सरकार धोकाधडीचं सरकार आहे, हे बंटी शेळकेंकडनंही आता या गोष्टीचा खुलासा झाला आहे. कॅमेरा पर्सन अविनाश तोतडे सोबत पूजा एरगोडेची रिपोर्ट, नागपूर.